श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। 15 ऑक्टोबर पासून नवरात्रीला सुरुवात होत आहे। तर या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये दुर्गा मातेच्या विविध 9 रूपांची आपण उपासना करत असतो, आराधना करत असतो। या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जे काही आपल्याला आपल्या घरामध्ये शक्य होईल, अगदी म्हणजे एखाद्या फळाचा किंवा जे काही असेल त्याचा तुम्ही 9 दिवस रोज नैवेद्य दाखवला तरीही चालेल। पण बघा, प्रत्येक दिवशी दुर्गा मातेचं वेगवेगळं रूप आहे आणि त्या वेगवेगळ्या रूपाने, त्या रूपाप्रमाणे जर आपण वेगवेगळे नैवेद्य दाखवले तर या नवरात्रीचं जे फळ आहे ते आपल्याला अधिक जास्त प्रमाणामध्ये मिळेल। आणि आजचा जो हा व्हिडिओ आहे तो आपल्या सावंत ताईला डेडिकेट आहे, कारण त्या ताईंची मला बऱ्याच कमेंट आल्या की ताई मागच्या वर्षी जो नैवेद्य सांगितले होते ते मी दाखवले, अजून व्हिडिओ आला नाही, कधी येणार आहे, कधी येणार आहे। तर ताई, हा जो व्हिडिओ आहे हा स्पेशली तुम्हाला डेडिकेटेड आहे। तर बघा, व्हिडिओ आलेला आहे आणि या पद्धतीने मग तयारी करा आणि नवरात्रीमध्ये नैवेद्य दाखवा। तर बघा, जे पहिलं रूप आहे नवरात्रीमध्ये, जी पहिली माळ असते, पहिल्या दिवशी दुर्गा देवीच्या शैलपुत्री रूपाची पूजा केली जाते। पर्वतराज हिमालयाची मुलगी शैलपुत्रीला गाईचे तूप अर्पण करावे। म्हणजे पहिल्या दिवशी एक वाटी घ्यायची, त्या वाटीमध्ये गाईचं तूप टाकायचं आणि हा नैवेद्य आपल्याला पहिल्या रूपाला अर्पण करायचा आहे, म्हणजे माता शैलपुत्रीला अर्पण करायचा आहे। हा नैवेद्य आपण अर्पण केल्याने सर्व रोग आणि देवीकडून निरोगी आयुष्याचे आशीर्वाद प्राप्त होतात, सर्व रोग दूर होतात, ज्यामुळे शरीर निरोगी राहते। ज्योतिषशास्त्रात तूप सूर्य आणि गुरुशी संबंधित आहे। तूप अर्पण केल्याने या ग्रहांचा सकारात्मक प्रभाव आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये बघायला मिळतो। त्यामुळे नक्कीच पहिल्या माळीला तुपाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा। दुसरं काही दाखवा, दुसरे पण तुम्ही नैवेद्य दाखवू शकता, त्याच्यासोबत हा नैवेद्य दाखवा, हे फायदे आपल्याला बघायला मिळतील। आता नवरात्रीमध्ये दुसऱ्या दिवशी देवी भगवतीचे दुसरे रूप ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते। देवी ब्रह्मचारिणी या जगाच्या सर्व परिवर्तनांची आणि अविनाशी जगाच्या दुष्टांची जाणकार आहे। या दिवशी देवीला साखर अर्पण करणे शुभ मानले जाते, म्हणजे साखरेचा नैवेद्य या दिवशी दाखवला जातो। दुसऱ्या माळीला साखरेचा नैवेद्य दाखवल्याने आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती राहते, तसेच चिरायू वरदान मिळते। ज्योतिषशास्त्रामध्ये साखर ही शुक्राशी संबंधित आहे। देवीला साखर अर्पण केल्याने शुक्र ग्रहाचा सकारात्मक प्रभाव आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये बघायला मिळतो आणि घरात गोडवा आणि ज्ञानाचा प्रकाशही वाढतो। त्यामुळे दुसऱ्या दिवशी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे। आता बघूया तिसरी माळ, म्हणजे तिसऱ्या दिवशी भगवती मातेचे तिसरे रूप चंद्राघंटाची पूजा केली जाते। त्यांच्या डोक्यावर तासाच्या घंटाच्या आकाराचा चंद्रकोर आहे। या दिवशी देवीला दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ याचा नैवेद्य दाखवावा। हे केल्याने मानसिक शांती तसेच परम आनंद प्राप्त होतो। तिसऱ्या दिवशी दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ, जसं की खीर असेल, काही असेल, याचा नैवेद्य दाखवायचा आहे। आणि हा नैवेद्य दाखवल्याने आपल्याला काय लाभ होणार आहे, तो म्हणजे मानसिक शांती आणि परम आनंद प्राप्त होतो। आणि ज्योतिषशास्त्रात दुधाचा संबंध हा चंद्राशी आलेला आहे, त्यामुळे देवीला दुधाचा नैवेद्य दाखवण्याने आपला जो ग्रह आहे तो सकारात्मक परिणाम देऊ लागतो। त्याने आपले जे मानसिक त्रास आहे तो कमी होतो, जीवनामध्ये प्रगती होते आणि ज्यांचं आपल्या आईशी पटत नाही, आईशी वादविवाद होतात, भांडणं होतात, तर त्यांचं आपल्या आईसोबत जे नातं आहे ते चांगलं होण्यास मदत होते। ज्यांच्या डोक्यात खूप विचार येतात, डिप्रेशन आहे वगैरे, तर त्यांच्यासाठी सुद्धा हा खूप चांगला आहे। त्याच्यामुळे तिसऱ्या माळेला आपल्याला हा नैवेद्य दाखवायचा आहे। आता आहे चौथी माळ, म्हणजे चौथा दिवस। चौथ्या दिवशी दुर्गा मातेच्या कुष्मांडा देवीच्या रूपाची पूजा केली जाते। या दिवशी देवीला मालपुआचा नैवेद्य दाखवला जातो। हा नैवेद्य तुम्हाला जर आपण घरामध्ये देवीला नैवेद्य दाखवला आणि जर बाहेर एखादे गरजू वगैरे असतात किंवा आपल्याकडे कामाला वगैरे ज्या मावशी येतात, त्यांना गरिबांना सुद्धा या दिवशी आपण मालपुआ खाण्यासाठी आपण त्यांना देऊ शकतो, दान करू शकतो। असे केल्याने देवी बुद्धीचे वरदान देते, निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि मालपुआमध्ये अनेक घटक असतात, ते अर्पण केल्याने आपला गुरुग्रह, सूर्यग्रह आणि शुक्र ग्रह यांचे सकारात्मक परिणाम आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये बघायला मिळतात। आता बघूया पाचवी माळ।
5व्या माळीला भगवती मातेचे 5वे रूप स्कंद मातेची पूजा केली जाते. ब्रह्मस्वरूप सनत कुमारची आई असल्याने तिला स्कंद माता म्हटले जाते. नवरात्रीच्या 5व्या दिवशी केळीचा नैवेद्य अर्पण करावा. असे केल्याने करिअर मध्ये वृद्धी होते आणि कुटुंबातील सदस्य आपापल्या क्षेत्रामध्ये जसं की उद्योगधंदा, व्यवसाय असेल, नोकरी असेल त्यामध्ये त्यांची प्रगती होत जाते. केळी ही गुरुग्रहाशी संबंधित आहे. देवीला केळी अर्पण केल्याने ज्ञानामध्ये विकास होतो, कौटुंबिक जीवनातील संपत्ती आणि आनंद प्राप्त होतो. त्याचबरोबर आपला गुरुग्रह म्हणजे आपलं गुरु पाठबळ सुद्धा स्ट्रॉंग होतं. त्याच्यामुळे 5व्या माळीला केळीचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे. आता 6व्या दिवशी देवी भगवतीच्या कात्यायनी रूपाची पूजा केली जाते. महर्षी कात्यायन यांच्याकडे कन्या म्हणून जन्म घेतल्यामुळे तिचे नाव कात्यायनी असे ठेवले. 6व्या दिवशी दुर्गा मातेला मध हा नैवेद्य आपण दाखवावा. हा नैवेद्य दाखवल्याने सौंदर्य प्राप्त होते आणि माता भगवती ही प्रसन्न होते. या म्हणजे आपल्याला मध अर्पण केल्याने सूर्याची शक्ती वाढते. अविवाहित मुलींच्या लग्नातील अडथळे दूर होऊन यामुळे देवी भक्तांना तेज देते आणि लग्न जे अडथळे दूर होऊन लग्नाचे योग जे आहेत ते लवकरात लवकर जुळून येतात. आता पुढच्या दिवशी म्हणजे 7व्या दिवशी आपल्याला दुर्गा देवीचे 7वे रूप असलेल्या कालरात्रीची पूजा केली जाते. देवी कालरात्री अर्धनारीश्वर शिवाच्या तांडव अवस्थेत दिसतात. या दिवशी देवीला गूळ हा नैवेद्य अर्पण करावा. प्रसाद स्वरूपात हा नैवेद्य आपण वाटू पण शकतो. असे केल्याने शत्रूपासून स्वातंत्र्य मिळते आणि संकटात असलेल्यांचे रक्षणही होते. आता तुम्हाला एक प्रश्न पडलेला असेल की हे जे आपण रोज नैवेद्य दाखवतो या नैवेद्याचं काय करायचं. हे नैवेद्य आपण 1 तास 1.5 तास कमीत कमी अर्धा तास देवी पुढे राहू द्यायचे नैवेद्य दाखवलेले. त्यानंतर आपल्या घरातील जे मंडळी आहेत सर्वांनी तो नैवेद्य आपण ग्रहण करायचा आहे आणि शक्यतो आपण आपण जे सदस्य आहेत त्यांनी खाल्ला तर खूप उत्तम आहे. नवरात्रीच्या 8व्या दिवशी दुर्गा मातेचे 8वे रूप असलेल्या महागौरीची पूजा केली जाते. महागौरीने तपश्चर्याने गौरवर्ण प्राप्त केला. नवरात्रीच्या 8व्या दिवशी महागौरीला नारळ अर्पण करावा म्हणजे नारळाचा नैवेद्य दाखवावा आणि या दिवशी नारळाचे दान करणे हेही शुभ मानले जाते. आपण असे केल्याने देवी माणसाच्या सर्व इच्छा पूर्ण करते म्हणजे आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते. ज्योतिषशास्त्रात नारळ हे चंद्रग्रहाशी संबंधित आहे. या अर्पणामुळे हा नैवेद्य दाखवल्यामुळे चंद्राचे शुभ फळ आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये बघायला मिळतात. आता 9वी माळ. 9व्या माळेच्या शेवटच्या दिवशी देवी दुर्गेच्या 9व्या रूपाची म्हणजे सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. या दिवशी देवीला हरभरा खीर अर्पण करावी. तसेच कुमारिकांची पूजा केली जाते. असे केल्याने कुटुंबात सुख आणि शांती राहते. देवीच्या आशीर्वादाने सुख समृद्धी घरामध्ये येते. देवीला हा प्रसाद अर्पण केल्याने नवग्रहांचे प्रतिकूल म्हणजे सकारात्मक परिणामही आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये बघायला मिळतात. तर बघा हे होते 9 दिवसांचे 9 नैवेद्य. आपल्याला जे शक्य झालं तर हे 9 दिवस 9 नैवेद्य आपण अर्पण करू शकतो. पण आता एखाद्या दिवशी जर एखाद्या नैवेद्य आपण अर्पण करू नाही शकलो म्हणून काही नुकसान होणार का, काही होणार का, असं अजिबात नाही. जे आपल्याला शक्य होईल शुद्ध भावनेने शुद्ध अंतकरणाने जे आपल्याला घडेल तो नैवेद्य आपण दाखवला तरीही चालेल आणि आपल्याला जे घडेल तो नैवेद्य आणि त्यासोबत जर तुम्ही ह्याच्यामध्ये हे जे आता नैवेद्य सांगितले हे दाखवले तरी सुद्धा याचे खूप चांगले आणि सकारात्मक परिणाम आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये बघायला मिळतील. श्री स्वामी समर्थ.